Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. MPSCच्या द्वारे एक एक्झाम घेतली होती आपली असिस्टंट, असोसिएट आणि प्रोफेसरच्या एक्झामसाठी. ओके. महाराष्ट्रामध्ये जे सहाय्यक प्रोफेसर म्हणजे सहाय्यक आपले प्राध्यापक आहेत, सहयोगी प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापक आहेत. यांच्या रिगार्डिंग जी एक्झाम घेतली होती, त्या रिलेटेड ॲन्सर की पब्लिश केली होती. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स किंवा अजून बाकी काही गोष्टी असतील त्याच्यासाठी त्यांनी मुलांनी ऑब्जेक्शन्स दिले होते. अकॉर्डिंगली त्याच्यावरती एक सुधारित ॲन्सर की काल अपलोड झाली. बरोबर. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कॉल हे आले की आता याच्या पुढं काय असेल किंवा कशा पद्धतीनं गोष्टी असतील, तर त्या रिलेटेड काही लेक्चर घ्यावं म्हणून हे लेक्चर अपलोड करतोय. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा, की ज्यावेळेस आपल्याला MPSCचा सिलेबस दिला होता रिगार्डिंग धिस एक्झाम, त्याच्यामध्ये ज्यांचे ॲप्लिकेशन्स फॉर्म्स 25 पेक्षा कमी होते, त्यांचे डायरेक्ट इंटरव्ह्यू झालेले आहेत, राईट? आणि त्यांना ते ऑर्डर पण मिळालेले, त्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. पॉइंट असा होता, खास करून असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी बऱ्यापैकी अर्ज येतात, बरोबर? त्यामुळे त्यांना ती चाळणी परीक्षा घ्यावी लागली, जी ती आपण एक्झाम दिलेली आहे, राईट? आता त्या एक्झामच्या रिलेटेड जी MCQ एक्झाम होती, त्यावरती काही क्वेश्चन्समध्ये क्वेरी होती. सो मुलांनी त्याच्यावरती क्वेरीज पाठवल्या. पैकी काही प्रश्न कॅन्सल केलेले आहेत त्यांनी. जवळपास 4 प्रश्न हे कॅन्सल केलेले आहेत. याचा अर्थ काय, की ते 4 प्रश्न आता आपल्या मेरिटमध्ये पकडले जाणार नाहीत किंवा ते तुमच्या मार्क्समध्ये येणार नाहीयेत. सो 100 प्रश्न जर असतील, तर त्यापैकी 96 प्रश्न यापैकीच आता मेरिट काउंट केलं जाईल. ओके. असं नाहीये की ते त्याचे सर्व सरसकट मार्क दिले जातात. जे कॅन्सल झालेत ते त्याचे मार्क दिले जातात, असं होणार नाही. ते कॅन्सलच होतात आणि जेवढे काही उरलेले असतील त्याच्यावरती ते मेरिट लावतील. ओके. सो आता ही सुधारित ॲन्सर की नंतर काय होतं, तर या पद्धतीनं डायरेक्ट 5 ते 6 दिवसात म्हणजे जवळपास MPSCचा असा ट्रेंड राहिलेला आहे, की सेकंड ॲन्सर की आल्यानंतर 6 डेजच्या आसपास ते किंवा त्याच्या आतमध्येच रिझल्ट डिस्प्ले करतात किंवा लावतात. ओके. आता आपल्या एक्झामच्या बाबतीत सुद्धा आपण असं कन्सिडर करायला हरकत नाहीये. त्यांनी लावावं अशी अपेक्षा आहे. कारण इतर एक्झाम्स जे MPSC कंडक्ट करते त्यांच्या बाबतीत सेकंड ॲन्सर की नंतर 1 आठवड्यामध्ये रिझल्ट येत असतो त्या एक्झामचा. सो त्या रिलेटेड तसा रिझल्ट ते डिस्प्ले करतील. ओके. कॅन्सल्ड क्वेश्चन झालेले आहेत, त्याचे मार्क्स सगळ्यांना सरसकट दिले जात नाहीत. ते कॅन्सल होतील आणि उरलेल्या प्रश्नापैकीच ते मेरिट लावतील. ओके. सो रिझल्टच्या बाबतीत आता ज्यावेळेस इंटरव्ह्यूला क्वालिफाय होईल, त्यावेळेस तुम्हाला जेवढे इंटरव्ह्यूला जागा असतील, आता याच्यामध्ये डायनॅमिक स्ट्रक्चर कसं वर्क करतंय बघा. सपोज आपण शारीरिक क्रिया हे एक्झाम्पल घेऊया. शारीरिक क्रियेच्या रिलेटेड जे सहाय्यक प्राध्यापक आहेत म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर आहेत, त्याच्या रिलेटेड XYZ पद आहेत. आपण XYZ हे पद आहेत असं म्हणू. याच्यात व्हॅरी कुठं होणार? 2 गोष्टीमध्ये होणार. पहिली गोष्ट की ते पद जे आहे ते जनरलला आहे की कॅटेगरीला आहे. ओके. आता ही एकच एक्झाम होती बघा. त्यामुळे तुमचा जो रिझल्ट असणार आहे त्याच्यानुसार किती व्हॅरी होते बघा, की शारीरिक क्रियेच्या काही लोकांनी असिस्टंट पदासाठी पण भरलेलं आहे आणि असोसिएट पदासाठी पण भरलेले आहे. ओके. आपण असं म्हणूया की जे डायरेक्ट प्रोफेसर आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट एक्झाम झाली असेल, इंटरव्ह्यू झाले असतील, एक्झाम नसेल असं कन्सिडर करूया. सो असिस्टंट आणि असोसिएट या दोघांसाठी आहे. म्हणजे हा एक क्रायटेरिया झाला की तुम्ही कोणतं पद भरता. ओके. कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं होतं. तो एक डायनॅमिक फॅक्टर राहील आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी होता. जनरलमध्ये होता की ते पद तुमच्या कॅटेगरीमध्ये होतं, या गोष्टी पण मॅटर करतील. यानुसार गोष्टी होणार आहेत आणि बाकीचं जे अलाइड रिझर्वेशन आहे, दिव्यांग म्हणा किंवा अजून बाकीच्या गोष्टी आहेत, स्पोर्ट्स म्हणा, या वेगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यासाठी सुद्धा हे वेगळ्या पद्धतीनं काम करेल. सो तुमचा रिझल्ट आला, एखादे मार्क्स पडले, तर त्याच्यावर गेस नाही करता येणार आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय करतील किंवा बोलवतील का नाही. आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय किती लोकं करतात? तर जवळपास पकडून चला की इंटू 3 म्हणजे जेवढी पण काही आता मुलं एक्झाम दिलेले आहेत, त्यांनी ज्या डॉक्टर्सने एक्झाम दिलेल्या आहेत आणि जी पदं आहेत, जे XYZ पदं आहेत, जेवढी पदं आहेत त्यांच्या मल्टिप्लाय बाय 3 3 पटींनं जवळपास 3 ते 4 पट असं इंटरव्ह्यूला बोलवतील. कमी पदं असली तर जास्त बोलवतात आणि जास्त पदं असली तर मग तो हा रेशो मेंटेन करतात. जवळपास हा 10च्या पुढे असेल तर तो हा रेशो असतो जनरली, आयडियली. अदरवाईज मग 1 ते 3 किंवा 6 पेक्षा कमी असेल तर ते जवळपास 5-7 अशा पद्धतीने पण घेऊ शकतात. क्रायटेरिया व्हॅरी होतो प्रत्येक ठिकाणी. तर जनरल क्रायटेरिया आहे की 3 ते 4 पटीनं मुलं बोलवणार आहेत इंटरव्ह्यूला
ओके. प्रोफेसर पदाची मुलाखत होती त्यावेळेस मात्र भरपूर लोकांनी बोलवलं होतं. 15, 16, 17, 18, 20 जेवढ्या, कारण ते ऍप्लिकेशन्स कमी होते, सो सगळ्यांनाच त्यांनी बोलवलं. ओके. परंतु असिस्टंट आणि असोसिएटच्या बाबतीत ज्यावेळेस एक्झाम होते, मग त्याच्यामधील किती लोकांना, सर्व लोकांना तर इंटरव्ह्यूला बोलवता येणार नाही. तर क्रायटेरिया हा आहे आयडियल. ओके. सो आता आपण रिझल्टची वाट पाहूया आणि अकॉर्डिंगली काय काय गोष्टी होत आहेत त्या बघूया. मीनवाईल तुम्हाला जर काही वेगळ्या गोष्टी समजल्या तरी देखील मला इन्फॉर्म करा. मला काही कळला तरी आपल्याला इन्फॉर्म केलं जाईल, जेणेकरून बाबा फायनल रिझल्ट कधीपर्यंत येईल, ना इंटरव्ह्यूचे शेड्यूल कसे असेल किंवा काय, किंवा इंटरव्ह्यूची थोडक्यात तयारी कशी करायची, हा त्याच्यानंतरचा आपण इश्यू बघूया. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.